रात्रीच्या अंधारात एक माणूस त्याच्या सायकलवरून जात होता. तो एका झाडाजवळ पोहोचला तेव्हा त्याला वाटलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करतंय. त्याने वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. बहुतेक मला भास झाला असावा. तो सायकल चालवत राहिला तेव्हाच त्याला कोणाच्या तरी हसण्याचा आवाज ऐकू आला. तो घाबरला. कोण आहे? कोण आहे इकडे? त्याने पुन्हा मागे वळून पाहिलं पण कोणीच नव्हतं. पण त्याच्या सायकलच्या कॅरियरवर 2 बाहुल्या होत्या. अरे हे कुठून आले? त्याने त्या बाहुल्या उचलून फेकून दिल्या पण त्या बाहुल्या जमिनीवर पडण्याऐवजी वर उडू लागल्या. तो माणूस सायकल सोडून पळू लागला आणि त्या दोन्ही बाहुल्या त्याचा पाठलाग करू लागल्या. कुठे पळशील? आम्ही तुला सोडणार नाही. बाहुल्यांनी त्याला घेरलं. तो पळायचा प्रयत्न करत होता पण सगळीकडे त्याला फक्त बाहुल्याच दिसू लागल्या आणि शेवटी त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला. बाहुल्या परत त्यांच्या झाडावर निघून गेल्या आणि तिथे झाडाच्या फांदीला लटकू लागल्या. रात्रीच्या वेळी अंधारात रस्ता खूप भीतीदायक वाटत असे. जेव्हा कोणी या रस्त्याने जात असे तेव्हा या बाहुल्या जाग्या होत असत. आणि त्या माणसाच्या मागे लागत असत. सोडा सोडा मला. मी तुमचं काय बिघडवलंय? बाहुल्या कोणालाच सोडत नसत. सर्वांचे तसेच हाल करत असे. बाहुल्यांचे हे प्रकार एवढे वाढले होते की आजूबाजूच्या गावातले वैतागले होते आणि ते सर्व मिळून एका सिद्ध बाबांकडे गेले. आता तुम्हीच आम्हाला मदत करू शकता महाराज. या बाहुल्यांच्या भूताटकी सुरू झालेली आहे. त्या कोणालाच सोडत नाहीत. सगळ्यांना मारत सुटले आहेत. कोणास ठाऊक त्या बाहुल्यांना लोकांना मारून काय मिळत आहे. आम्हाला मदत करा महाराज. मी येईन, नक्की येईन. आज रात्रीच येईन. हे ऐकून गावकरी खूप खुश झाले. त्या रात्री साधू महाराज एकटेच त्या वाटेवरून चालू लागले आणि त्यांची चाहूल लागताच बाहुल्या जाग्या झाल्या. आणि त्यांचा पाठलाग करू लागल्या. साधू महाराज थांबले आणि त्यांनी पाहिलं की त्यांच्या मागे 2 लहान लहान बाहुल्या चालत होत्या. कोण आहात तुम्ही? मला वाटतं तुम्ही असं सांगणार नाही. साधू महाराजांनी त्यांचे डोळे मिटले आणि त्यांच्या मुठीत एक लिंबू ठेवलं आणि काही मंत्र उच्चारू लागले. थांबा. बंद कर हे सगळं. मग माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. कोण आहात तुम्ही? मी नलिनी आहे आणि हे माझे पती सोमेश. आम्ही दोघे राजस्थानचे राहणारे आहोत. राजस्थानचे? इथे का आलात? आम्ही दोघे बाहुल्यांचा खेळ दाखवायचो. आमची कला पाहायला लांबून लांबून लोक येत असायचे. एक दिवस या राज्याचे मुख्यमंत्री आमच्या राजस्थानात आले. सोमेशजी, तुमची कला खूप विलक्षण आहे. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या राज्यात यावं आणि आमच्या लोकांसाठी खेळ करावा. हो नक्की साहेब. पुढल्या आठवड्यात आमच्या राज्यात वार्षिक उत्सव आहे. तुम्ही या आणि तुमच्या या पारंपरिक कलेचं प्रदर्शन करा. हो नक्की हो साहेब. हे ऐकून आम्ही दोघे खूप खुश होतो आणि 4 दिवसांनी आम्ही मध्य प्रदेशात निघालो. इथे आम्ही एका हॉटेलात थांबलो होतो. पहिल्यांदा आपण एका दुसऱ्या राज्यात आलो आहोत. आपली कला लोकांना आवडेल ना? नक्की आवडेल, त्यात शंकाच नाही. जर आपली इथली कला लोकांना आवडली नाही तर त्यांनी आपल्याला इथे बोलवलंच नसतं. तेही आहे. आणि मग आपण वार्षिक महोत्सवात बाहुल्यांचा खेळ दाखवला. इथल्या जनतेला आपली खेळ खूप आवडलेत आणि त्या रात्री आम्ही याच रस्त्याने हॉटेलला परतत होतो. नलिनी आमच्या बाहुल्यांशी खेळत होती.
अचानक काही गुंडांनी आमची गाडी अडवली. लवकर काढा जे काही तुमच्याकडे आहे ते. स्वतःचा जीव प्यारा असेल तर लवकर लवकर द्या. आम्ही आमचे सगळे पैसे दागिने गुंडांना देऊन टाकले. पण नलिनीने तिचे मंगळसूत्र लपवले आणि तिच्या मंगळसूत्रावर त्या गुंडाचे लक्ष गेले. काढ ते मंगळसूत्र सुद्धा काढ. मी नाही देणार. गुंडांनी आम्हाला गाडीतून बाहेर काढलं. आमच्या भावल्या तिथेच जमिनीवर पडल्या आणि गुंड आम्हाला मारू लागले. याच वेळी ड्रायव्हरचा याचा जीव वाचवून गाडी घेऊन पळून गेला. तू मंगळसूत्र देतेस की नाही? नाही देणार. गुंडाने मंगळसूत्र ओढलं आणि नलिनीला धक्का दिला. नलिनीचे डोके एका दगडावर आपटले आणि तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. नलिनी, नलिनी. मी नलिनीला पाहायला गेलो आणि तेव्हा दुसऱ्या गुंडाने माझ्या डोक्यावर मोठा दगड मारला आणि मीही तिथेच प्राण सोडून दिले. त्या गुंडांनी आमचं सगळं लुटून नेलं. पण ते 2 भावल्या तिथेच सोडून गेले. त्या रस्त्याने अनेक लोक गेले पण कोणी आमची मदत केली नाही. आम्ही दोघांनी तडफडून जीव सोडला आणि आमचं भूत त्या भावल्यांमध्ये शिरलं. आणि तेव्हापासून प्रत्येक रात्री आम्ही त्या भावल्यांमध्ये जगतोय. आणि या राज्यातील लोकांचा बदला घेत आहोत. आम्ही कोणालाच सोडणार नाही. या सर्वांनी तुमचे काय बिघडवले आहे? या लोकांनी तुम्हाला लुटलं का? नाही, पण जर त्या रात्री आमची कोणी मदत केली असती तर आम्ही वाचू शकलो असतो. तुमच्या सोबत खूप वाईट झालं, पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही दोघं प्रत्येक निरागस माणसाला या मारून टाकाल. आजपर्यंत तुम्ही लोकांना ज्यांना मारलं त्यांचा कुटुंबांचा विचार करा. त्यांचं कुटुंब आहे तसंच आमचं नव्हतं का? आमचं एक छान कुटुंब होतं. आमची आई होती, भाऊ होता. त्यांची काही चूक होती? कोणाचीच काही चूक नव्हती. तुमच्यासोबत जे झालं ती नियती होती. पण आता जे तुम्ही करताय ते जग सोडून द्यावं हेच योग्य होईल. मी तुम्हा दोघांची आत्मा मुक्त करेन. साधू महाराजांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. पण बाहुल्यातील भूतांना हे मान्य नव्हतं. सोमेशने तिथे पडलेली एक रक्षी साधू महाराजांच्या गळ्याभोवती गुंडाळली आणि ती ओढू लागला. पण साधूने मंत्र बोलणं बंद केलं नाही. मग नलिनीने रश्शीचं दुसरं टोक ओढायला सुरुवात केली आणि दोन्ही बाहुल्यांनी मिळून साधू महाराजांचा गळा घोटला. मला मुक्ती द्यायला आला होतास. आपण यालाच मुक्त केलं. आम्ही कुठे जाणार नाही. कोणाला जिवंत सोडणार नाही.